येईल का जुळून नाते? शिवला वाटलं होतं आदित्यचा स्वभाव बघता तो तिला नक्कीच शिक्षा देईल, पण आदित्यचा निर्णय ऐकून त्याने आपण खरंच वाचलो असा निश्वास सोडला. नाहीतर दिव्याला काय काय करायचं ठरवलं होतं त्याने. तिला शिक्षा झालीच पाहिजे असं वाटत होतं त्याला. पण आदित्यचे प्रेमरंग बघता त्याला जाणवलं होतं एखादं चुकीचं पाऊल आपलंच डोकं फुटलं असतं. इथून पुढे आदित्य आता शुद्धीत आला हे डॉक्टरांना आणि त्याच्या डॅडना सांगणं गरजेचं होतं. शिवने डॉक्टरांना बोलावलं आणि त्याच्या डॅडना फोन केला. डॉक्टरांनी येऊन चेक केलं. आदित्य आता ओके होता. त्याचे मेडिसिन चेंज करून डिस्चार्ज घेता येईल म्हणाले. आदित्यचे डॅड खूप खुश होत त्याला भेटायला आले. आधी बाळा कसं आहेस? ते आदित्यकडे बघत म्हणाले. डॅड आय एम ओके, आदित्य म्हणाला. तो आता व्यवस्थित वाटत होता. बरं झालं तू लवकर शुद्धीत आलास. किती जीव खालीवर झालेला. तुला नक्की काय लागलं आणि कसं लागलं? प्रकाशने विचारलं. आता तो काही खरं सांगणार नव्हता. त्याने मोबाईल काढला आणि एक मेसेज टाईप केला. डॅडला तू काही सांगितलंस का? मोबाईल वाजताच शिवने मेसेज बघितला आणि रिप्लाय दिला. नाही, काही नाही सांगितलं. शिवचा मेसेज बघून आदित्यने बोलायला सुरुवात केली. डॅड तुम्ही एवढी काळजी करू नका. मला कोणीही काहीही केलेलं नाही. मी ऑफिसमधून निघतच होतो घाईत. इतक्यात माझी फाईल राहिली. तुकाराम बाहेर गेला होता. एम्प्लॉईज सर्व निघून गेले होते. तेव्हा ती फाईल घेण्यासाठी मी कॉर्नरवर हात टेकून घेत असताना हात सटकला आणि कपाटाचा कोण खूप जोरात डोक्याला लागला. एवढा की रक्त यायला लागलं. आधी एवढं काही वाटलं नाही, पण नंतर मला डाऊन वाटायला लागलं. तसं मी बेल वाजवली आणि तुकाराम आत आला. पुढचं काही आठवत नाही एवढं मला. किती ती फिरवाफिरवी करावी लागली. परत डॅडना ते पटलं पाहिजे. कॅमेरा असताना हे सगळं खोटं बोलणं त्याला किती जड जात होतं. डॅड त्याच्यावर विश्वास ठेवतात म्हणून ते हे सांगू शकला. पण जर त्याने क्रॉस चेक केलं असतं तर त्याचं पितळ उघडं पडलं असतं. आणि त्याने दिव्याला पाठीशी घातलं म्हणून दिव्या उगाच डॅडच्या ब्लॅकलिस्टमध्ये गेली असती. तिचं आणि त्याचं नातं जुळो न जुळो, पण तिला त्रास झालेला त्याला चालणार नव्हता. आधी तू स्वतःची काळजी घे. पूर्ण कंपनी मी तुझ्या जीवावर सोडली आहे. असं निष्काळजी होऊन नाही चालणार. डॅड काळजीने म्हणाले. ओके डॅड, मी यापुढे काळजी घेईन स्वतःची, तो आपल्या वडिलांना आश्वस्त करत म्हणाला. दिव्या आणि मिताली रूममध्ये येऊन बेडवर पडल्या. मितालीला लगेच झोप लागली, पण दिव्याला काही केला झोप येत नव्हती. तिला आदित्यचा चेहरा सारखा आठवत होता. त्याचं प्रेमाने बघणं, बोलणं. तिला नितीनसोबत कधीच असं फील झालं नव्हतं. दिव्या आदित्यचा विचार करत रात्री उशिरा झोपली. झोपेत ती आदित्यच्या खूप जवळ आली आणि जे नाही घडायला पाहिजे तेच घडलं. ती घाबरून उठली, घामाघूम झाली. बाजूच्या बाटलीतलं पाणी पिलं आणि छातीत होणाऱ्या धडधडीला ती थांबवू पाहत होती. बाजूला बघितलं तर मिताली शांत झोपली होती. तसं काहीच घडलं नव्हतं. आपल्याला इतकं विचित्र स्वप्न का पडलं माहीत नव्हतं तिला. घड्याळात बघितलं तर सकाळचे 5:30 वाजले होते. पहाटेची स्वप्न खरी होतात, आजी नेहमी म्हणायची. तिला अजूनच धडधडलं. असं काहीच होऊ देणार नव्हती ती. आदित्यपासून दूर निघून जाणार होती. हा प्रश्नच येणार नव्हता. तिने स्वतःचा चेहरा धुतला, स्वतःला आरशात बघितलं.
दिव्या, स्टे अवे फ्रॉम हिम. तो काहीही करू शकतो. खरं तर तिच्या मेंदूने सगळ्याच जम्बलिंग केलं होतं. नितीनने विचारलेलं आणि आदित्यने व्यक्त केलेले प्रेम ह्याचा थेट संबंध लावला होता. त्यामुळेच तिला असं स्वप्न पडलं होतं. फक्त ते खरं ठरू नये एवढंच ती मनोमन देवाला सांगत होती. ती विचार करतच होती की तिला बाजूला हालचाल जाणवली. तिने बघितलं तर मितालीही उठली होती. दोघेही तयार होऊन खाली आल्या. शिव बाहेरच दिसला त्यांना. सर, आम्हाला सोडायला सांगा ना. घरी वेळेत पोचलं पाहिजे तर जॉबला जाता येईल मितालीला. मीही येईन कंपनीत आणि रिझाईन देईन, दिव्या म्हणाली. दिव्या, बॉसला भेटून नाही जाणार का? वाट बघत आहेत. मला 2-3दा विचारून झाले. तू भेटलीस तर बरं होईल, शिव म्हणाला. नको, आता उशीर होईल, दिव्या म्हणाली. तरी बाय करून जा, शिव म्हणाला. आता दिव्याला पर्याय नव्हता. ती आत गेली तर आदित्य आता उठून बसला होता. बॉस, दिव्याला पुढे काय बोलावं कळत नव्हतं. आदित्य मात्र तिच्या पुढे बोलण्याची वाट बघत होता. तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर आपोआप हसू पसरलं होतं. बोल दिव्या, तो तिच्याकडे बघून म्हणाला. मी घरी चालली, तुम्हाला बाय बोलायला आली. काळजी घ्या. दिव्याने पटकन आठवलं तोपर्यंत बोलून टाकलं. ओके. दिव्या, मला 5 मिनिटं बोलायला देशील? आदित्यने विचारलं. हां बॉस, दिव्या बोलली. तू जॉब लगेच नाही सोडू शकत. तुला रिझाईन दिल्यानंतर महिनाभर नोटीस पिरियड द्यावा लागेल. कंपनीचा सगळ्यांसाठी सारखाच नियम आहे. तुलाही तो फॉलो करायला लागेल, आदित्य म्हणाला. आणि एकदम शांतता पसरली तिथे. दिव्या काहीच बोलेना. थोड्या वेळाने ओके सर म्हणून ती बाहेर निघाली. म्हणजे नियमानुसार तिला आता कामावर जावं लागणार होतं. चला, शिव म्हणाला. त्यांना घरी सोडून शिव पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. आदित्यला सोडणार होते तर त्याला सर्व प्रोसिजर करायची होती. आल्यावर त्याने प्रोसिजर करून आदित्यला घरी आणलं. मॉम त्याला बघून खूप खुश झाली. तो आज घरी आराम करणार होता. दिव्याला निघताना मिताली म्हणाली. दिव्या, रिझाईन दिलं की जास्त टेन्शन घेऊ नकोस. वेगवेगळ्या ठिकाणी बायोडेटा अपडेट कर. मिळेल जॉब. माझ्या इथे होणार असेल तर बघते. मिताली तिला सूचना देत होती. तिला काळजी होती. मला अजून महिनाभर तिथेच जॉब करावा लागेल, नोटीस पिरियड संपेपर्यंत, दिव्याने सांगितलं. ओके, तरीही टेन्शन घेऊ नको, मिताली म्हणाली आणि कामाला निघून गेली. दिव्याही निघाली. कामावर पोचताच तिला तुकाराम बघू लागला. ती आपल्या डेस्कवर जाऊन बसली. मॅडम, काही लागलं तर सांगा. बॉसने तुमची काळजी घ्यायला सांगितली आहे. आज नाही येणार बॉस, तुकाराम तिच्याकडे येऊन बोलला. तुकाराम प्लीज, मला असं स्पेशल ट्रीट करू नको. मला कोणाच्याच नजरेत यायचं नाही. फक्त महिनाभर इथे आहे असेल मी. मला शांततेने काम करू दे, दिव्या म्हणाली. मॅडम, मी फक्त बॉसचं ऐकतो. माझ्यासाठी बॉसचं म्हणणं महत्त्वाचं आहे. तुम्ही बॉसशी बोलून घ्या, तुकाराम म्हणाला. तसं दिव्याने कपाळावर हातच मारला. काय करावं? तिला आत्ताच तिथून पळून जायला मन करत होतं. आज सकाळीच येऊन तिने पहिलं रिझाईन दिलं होतं. 1 महिन्यानंतर आपण इथून निघून जाऊ या विचाराने ती खुश झाली. पण या 1 महिन्यातच खूप उलटापालट होणार होती हे तिला नव्हतं माहीत.
इकडे आदित्य साहेबांचं काही वेगळंच चालू होतं. आज त्याचं सारखं कॅमेऱ्यात बघणं चालू होतं. तिला बघताना त्याचं मन खुश होत होतं. शिव ऑफिसला आला तसं दिव्याला बोलावून घेतलं. तुझं रिझाईन लेटर माझ्याकडे आलंय. खरंच तुला सोडायचं आहे का जॉब? त्याला तिला काहीही करून जाऊ द्यायचं नव्हतं, कारण बॉसने तसंच सांगितलेलं. हो सर, दिव्या म्हणाली. तिला हा जॉब सोडायची घाई झाली म्हणालात तरी हरकत नाही. ओके, पण तरीही एकदा तू विचार करावास असं मला वाटतं. हवं तर तुला प्रमोशन देऊ, पगार वाढवून देऊ. अजून काही तुला अपेक्षा असतील तर मला सांग, शिव म्हणाला. तुम्ही हे सगळं बॉसच्या सांगण्यावरून करताय ना? तुमच्या बॉसला सांगा, पैशासाठी मी जॉब सोडणारी नाही. स्वाभिमानी आहे मी. मला इथे बॉसमुळे जॉब करायचा नाही. तेव्हा मला थांबवण्याचा सारखा प्रयत्न करू नका प्लीज, दिव्या म्हणाली. मी एक्सेप्ट करतोय तुझं रिझाईन लेटर, शिवने सांगितलं. त्याला तिच्याशी वाद घालायचा नव्हता. ओके सर, ते बेटर राहील दोघांसाठी, दिव्या म्हणाली. या हट्टी मुलीची कशी काय समजूत घालावी शिवला कळेना. या एका महिन्यात काही करून तिला जॉब करण्यासाठी किंवा मग बॉसशी लग्न करण्यासाठी मनवावं लागेल, शिव मनात विचार करत होता. आता तो प्लॅन करत होता कशा पद्धतीने दिव्याला इथेच थांबवून घेता येईल. घाई करून चालणार नव्हतं. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. काय असतील प्लॅन्स शिवचे. आदित्य ऑफिसला आल्यावर दिव्या कसं मॅनेज करेल त्याला इग्नोर करणं. ऐका फक्त आरबीवरील फीवरवर. जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची मी आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.